मंडळी, आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद पटकावलं. पण सामन्यानंतर भारताने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टला जबाबदार ठरवून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे आणि आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली आहे. हा सामना भारतीय सैन्याला समर्पित होता. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सांगितलं की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा आहे आणि हा विजय भारतीय सशस्त्र दलांना समर्पित करतो. त्याचा संदेश स्पष्ट होता. भारतीय संघ आपल्या सैनिक आणि देशासोबत आहे. आता काही रिपोर्ट्सनुसार जर टीम इंडियाने 28 सप्टेंबर रोजी आशिया कप जिंकला तरी एसएससी प्रमुख मोहसिन नक्वीकडून संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही. भारतीय संघाने पाकिस्तानचे प्रतिनिधी असलेल्या नक्वी सोबत स्टेज शेअर न करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आशिया कपच्या विजेतेपदाच्या पारंपरिक हस्तांदोलनातही बदल दिसून येतोय. तुम्हाला या संघाच्या निर्णयाबाबत काय वाटतं कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.